विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळ्याचे अध्यक्ष, ज्यांच्यामुळं ही सगळी मुलं या ग्रामीण भागामध्ये घडतायत, ते माननीय जीवन सोळंके सर. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले माझे सहकारी जयदत्त अण्णा नरोडे, कल्याण भाऊ आबूज, या ठिकाणी उपस्थित असलेले सतीश भैया कदम, बलराज कदम, अजय गुरंगे, श्रीयुत दैफळे, पी.आय. शिरसाळा, डॉक्टर राधाकिशन डाके, चार्टर्ड अकाउंटंट गोविंद कदम सर, अर्जुन कदम, पी.आय. क्राईम ब्रांच संभाजीनगर. या कार्यक्रमाचे संयोजक श्रीयुत सुशील बुरंगे सर आणि प्रशांत सोळंके खाली पडले. त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर, कोथरूड आणि परिसरातून आलेले वडीलधारी ज्येष्ठ मंडळी, शेतकरी बंधू, तरुण मित्रांनो, विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मोठ्या संख्येनं, सहसा ग्रामीण भागामध्ये कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमाला महिलांची उपस्थिती फार कमी असते, परंतु आज आपला मुलांचा गुणगौरव करण्यासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माता भगिनी आणि पत्रकार मित्रांनो, आजचा हा गुणगौरव सोहळा हा अतिशय महत्वाचा कार्यक्रम आहे असं मी मानतो. या क्लासेस मधील यशराज खंडूदादा कदम आणि श्रावणी सर्जेराव मुळे यांचं नवोदय विद्यालयामध्ये निवड झाली. त्याचप्रमाणे जवळजवळ 16 विद्यार्थ्यांची सैनिकी शाळेमध्ये निवड झाली. सिद्धी डाके हिचाही गुणगौरव या ठिकाणी आपण केला. आणि या सर्व गुणवंत विद्यार्थी जे काही आहेत त्या सर्वांचं मी मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि त्यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा पण देतो. ते अजूनही मोठे झाल्यानंतर असाच गुणगौरव सोहळा या ठिकाणी आपण आयोजित करावा आणि निश्चितपणानं त्या कार्यक्रमासाठी सुद्धा मला आमंत्रित करावं. तसं पाहिलं तर गेल्या 35 वर्षापासून माजलगावच्या राजकारणात, समाजकारणात मी काम करतोय. 5 वर्ष पंचायत समितीचा सभापती आणि आता जवळजवळ 22 वर्ष आमदार, अजून 3-3.5 वर्ष शिल्लक आहेत. त्याच्यामुळं 25 वर्ष मला आमदारकीची या ठिकाणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादामुळं आणि सहकार्यामुळं या ठिकाणी मी पूर्ण करू शकलेलो आहे. आणि कोथरूड हे गाव गेल्या 35 वर्षापासून माझं संबंधित गाव आहे. या ठिकाणचे आमचे सहकारी कैलासवासी स्वर्गीय बाबासाहेब कदम यांचा माझा अतिशय जवळीक होती आणि त्यांच्या माध्यमातूनच पुढे मग सतीश भैया कदम असतील, महादेव जिजा असतील, अनेक या गावातील दादा असतील, सर्वजण या ठिकाणी वेळोवेळी दौऱ्याच्या निमित्तानं, काही विकास कार्याच्या निमित्तानं किंवा संपर्क दौऱ्याच्या निमित्तानं सातत्यानं या गावाचं मी अनेक वेळेला भेटी दिलेल्या आहेत. आणि त्या भेटीमध्ये एक गोष्ट प्रकर्षाने मला जी काही जाणवली ती म्हणजे ग्रामस्थांचं
या जिल्हा परिषदेच्या शाळेकडे असणारं लक्ष. सहसा ग्रामीण भागामध्ये लोक शाळेकडं अंगणवाडीकडं जास्त काही लक्ष देत नाही. आहे जिल्हा परिषदची शाळा चालू आहे, मास्तराची नेमणूक झालेली आहे, ते शिक्षण घेत आहेत. परंतु एक जबाबदार पालक म्हणून जे काही आपलं लक्ष शाळेकडे पाहिजे, तशी मला मतदारसंघामध्ये मोजकी 5-10 गावं दिसली. त्याच्यामध्ये एक कोथरूड गाव, की या ठिकाणच्या पालकांचं शाळेकडं अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी लक्ष दिलेलं मला अनुभवायला मिळालं. आणि मला असं वाटतं की जिल्हा परिषदेची शाळा सामूहिक प्रयत्न केलेले आहेत. आमदार या नात्यानं सुद्धा आम्ही ती शाळेला जी काही मदत करता येईल ती करण्याचा या ठिकाणी प्रामाणिकपणे प्रयत्न केलेला आहे. आणि त्याचबरोबर मला परवा या गुणगौरव सोहळ्याचं आमंत्रण द्यायला आपले सरपंच बलराज कदम आणि जीवन सोळंके सर हे या ठिकाणी मला माजलगावला माझ्याकडे आले आणि असा कार्यक्रम आहे आणि आम्हाला वेळ पाहिजे या 29 तारखेची, म्हणून त्यांनी 6ची वेळ त्यांनी ठरवली. आणि आज या ठिकाणी हा गुणगौरव सोहळा प्रत्यक्ष अनुभवायचं मला शक्य झालं. या ठिकाणी मी जीवन सोळंके सर यांचं विशेष त्यांचं कौतुक करतो की ग्रामीण भागामध्ये अशा पद्धतीचं गुरुकुल, नवोदय क्लासेस, त्याचप्रमाणे NMMS क्लासेस इत्यादी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ग्रामीण भागामध्ये तयार करण्याचं काम त्यांनी सुरू केलेलं आहे. आणि निश्चितपणानं कोरोना सारख्या जगावर जी काही महामारीचं संकट आलं होतं त्या काळात त्यांनी हे क्लासेस सुरू केलेले. म्हणजे अतिशय मानवाच्या दृष्टीनं वाईट काळ, एक संघर्षमय काळ, त्या संघर्षमय काळामध्ये हे कोचिंग क्लासेस सुरू करण्याचं धारिष्ट्य, धैर्य त्यांनी या ठिकाणी दाखवलं. आणि आजपर्यंत हे काम अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी पूर्ण करतायत. त्याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आणि निश्चितपणानं ते सोळंके आहेत त्याच्याबद्दलही मला त्यांचा रास्त असा अभिमान आहे. ते पाहुणे म्हणून इथं आलेत, पण ठीक आहे, गावचे झाले आता. आणि या ठिकाणी त्यांनी हे विद्यार्थी घडवण्याचं काम आणि एक नवीन इतिहास निर्माण करण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. म्हणून मी त्यांचं खास करून या ठिकाणी अभिनंदन करतो. आत्ताच आपल्या समोर या ठिकाणी आपल्याच गावातील अर्जुन कदम, जे आता क्राईम ब्रांचला PSI आहेत, त्यांचं भाषण झालं. त्यानंतर चार्टर्ड अकाउंटंट गोविंद कदम सर यांचं भाषण झालं. यानंतर मला वाटतं की डॉक्टर राधाकिशन डाके, जे आपल्या गावच्या शेजारचे आहेत, त्यांचं भाषण झालं. आणि धैफळे साहेब, जे ग्रामीण भागातूनच आलेले आहेत, सध्या PI आहेत, या सर्वांच्या भाषणं जी झालेली आहेत ती विद्यार्थ्यांना मार्गदर्शक अशी भाषणं झालेली आहेत, पालकांना मार्गदर्शक अशी झालेली आहे. नुसतंच विद्यार्थ्यांना नाही तर त्यांच्या पालकांना सुद्धा कशा पद्धतीनं पालकांनी आपल्या मुलाच्या अभ्यासाकडे लक्ष द्यावं, त्याच्या जडणघडणीमध्ये लक्ष द्यावं, याच्या बाबतीत सुद्धा अतिशय चांगलं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी जे सांगितलं की ग्रामीण भागातले विद्यार्थी, मग ते परिस्थिती गरीब आहे, श्रीमंत आहे, मध्यम आहे, याचा विचार न करता जर विद्यार्थ्यांनी ठरवलं, एक स्वतःच्या डोळ्यासमोर एक उद्दिष्ट ठेवलं की आता हा यशराज कदम आहे, त्याची नवोदयला निवड झालेली आहे,
त्यांनी जर उद्दिष्ट ठेवलं की मी कोणत्याही परिस्थितीमध्ये भविष्य काळात IAS होणार, हे जर त्यांनी उद्दिष्ट ठेवलं किंवा श्रावणीनं ते उद्दिष्ट ठेवलं किंवा सिद्धीने ठेवलं, तर त्यांना ते सहज शक्य आहे. कारण सर्वात कठीण परीक्षा त्यांनी आता पास केलेली आहे. नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश मिळणं हे काही सोपी गोष्ट नाही. अतिशय उत्कृष्ट दर्जाचं शिक्षण त्या ठिकाणी दिलं जातं आणि म्हणून त्या ठिकाणी निवड होणं, याच्यासाठी फक्त मेरिट लागतं, अभ्यास लागतो, सातत्य लागतं, जिद्द लागते. हे सगळं आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या समोर वक्त्याने अतिशय चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे. आणि म्हणून मी या निमित्तानं अधिक काही बोलण्याची गरज आहे असं मला वाटत नाही. या गावातील परिसरातील आपण सर्वजण सुजाण नागरिक, म्हणजे सुजाण पालक बंधू भगिनी या ठिकाणी आहेत. आई वडिलांचं आपला पाल्य घडवण्यामध्ये फार मोठं योगदान असतं. शिक्षकाचं योगदान असतं. जे यशस्वी झालेत त्यांचं मार्गदर्शन घेणं हे सुद्धा आपल्याला फार उपयोगी ठरत असतं. आणि म्हणून आपण सर्वजणांनी निश्चितपणानं आज विशेषतः जीवन सोळंके सरांना मला या ठिकाणी त्यांच्याकडनं एक अपेक्षा व्यक्त करायची की या गावातून जसं आज तुम्ही अनेक विद्यार्थी घडवतायत, भविष्य काळातही अनेक वर्ष आपण हेच काम या ठिकाणी चालू ठेवावं. निश्चितपणानं हे काम कठीण आहे. याच्यामध्ये काही फारसा पैसा मिळतोय का नाही मिळतोय हे काही मला माहित नाही, परंतु निश्चितपणानं हे अतिशय पुण्याचं काम आहे. आणि हे काम पुढची अनेक वर्ष कोथरूड आणि परिसरातली विद्यार्थ्यांसाठी आपण करावं अशी एक अपेक्षा एक तुमचा ज्येष्ठ बंधू या नात्यानं मी तुमच्याकडून ठेवतो. या ठिकाणी गोविंद कदम सरांनी गावकऱ्यातर्फे एक मागणी केलेली आहे की वाचनालयाच्या इमारतीसाठी काही निधी मिळावा. निश्चितपणानं पुढच्या म्हणजे 26-27 या वर्षामध्ये आपल्या वाचनालयासाठी 15 लाख रुपये इमारतीसाठी निधी मी या ठिकाणी जाहीर करतो. परंतु अपेक्षा करतो की पुस्तकासाठी काही निधी देता येत नसतो, कारण पुस्तक हे मूल्यबल आहे. पुस्तकासाठी गावकऱ्यांनी आणि परिसरातल्या सर्व लोकांनी त्या वाचनालयाचा फर्निचर आणि पुस्तकं याच्यासाठी गावकऱ्यांनी सहयोग द्यावा अशी मी त्यांच्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. आणि माझ्या वतीनं हा अतिशय चांगला उपक्रम या गावामध्ये जीवन सोळंके सर आणि त्यांच्या सहकार्याने केलेला आहे. मी माझ्या वतीनं म्हणजे आमदार या नात्यानं नाही, पण एक व्यक्ती या नात्यानं माझ्या वैयक्तिक 1,01,000 रुपयाचं एक निधी त्यांच्या कामाला हातभार लागावा या दृष्टिकोनातून मी जाहीर करतो. आणि आपल्या सर्वांचंच एक अतिशय सुंदर कार्यक्रम या ठिकाणी आपण घडवून आणला. भविष्य काळातही असे कार्यक्रम प्रत्येक गावात होणं गरजेचं आहे. राधाकिशन डाके यांना मी विनंती करेन की पुढं तुमच्या गावात असाच एखादा गुणगौरव कार्यक्रम करावा, साळेगावला एखादा करावा. म्हणजे अशा पद्धतीनं प्रत्येक गावाने जर आपल्या यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा केला तर त्यापासून निश्चितच प्रेरणा घेऊन अनेक गुणवंत विद्यार्थी त्या ठिकाणी निर्माण होतील. आणि म्हणून मी आपल्या सर्वांनाच ती विनंती करतो. आणि इथं मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या सर्व बंधू भगिनी आणि आमच्या बालमित्रांचं या ठिकाणी आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.